शेतकरी राष्ट्रीय महाअधिवेशन माहुरगड येथे 15 फेब्रुवारी रोजी होणार संपन्न. शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने आयोजन. शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुरगड येथे 15 फेब्रुवारी वार रविवार रोजी सकाळी 11 वाजता बालाजी मंगल मातृतीर्थ स्वामी समर्थ अन्नछत्राच्या बाजूला माहुरगड येथे संपन्न होणार आहे. या शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने आयोजित कृषी तंत्रज्ञान व पिकांचा व्यापार या परिषदेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन या कार्यक्रमाचा आयोजक श्री शिवाजीराव शिंदे उचेगावकर यांनी केलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं अधिवेशन याच्यासाठी आहे की ही वेळ आम्ही निवडली. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की गेले 50 वर्ष शेतकऱ्यांची सीसीआय आणि व्यापारी केंद्र सरकारचे आदेश असूनही लुबाडणूक करत आहे. आज कापसाचा वेचार चालू आहे ज्याचा ओलावा फक्त 0% येतोय, पण सीसीआय 8% ते 8% वरच्या ओलाव्याचे रेट नमूद करतात. हे जर 8% ओलाव्याचे जर खालचे रेट नमूद केले आणि आपण 1% जर ओलावा मिळाला तर 500 रुपये क्विंटलनी कापसाचे किमान आधारभूत दर वाढतात. आता हे पणन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक झोपलेले आहे. ते कापसाचा ओलावा काय येतो तर तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहतच नाही. ते त्याच्यात त्यांचं यंत्र टाकतात आणि 8-8.5% जे काही तोंडाला येईल ते टाकतात. आमच्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यापर्यंत 14 लाख क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. त्यापैकी 7 लाख क्विंटल कापूस तरी 8% ओलाव्यापेक्षा कमी होता. आपण 6% ओलावा जरी पकडला, 6% ओलाव्याचा कापूस होता तर 150 रुपये क्विंटल प्रमाणे कापसाचं आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या कापसाला 2 कोटी रुपये कमी मिळालेले आहे. तुम्ही आता याच्यावर अभ्यास करा की किती किती महाराष्ट्रात नुकसान झालं असेल, देशात नुकसान झालं. उद्याला 15 तारखेला आपलं अधिवेशन आहे. काय शेतकऱ्याला आपल्याकडून आव्हान असेल? शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी यावं, कारण तिथे आम्ही सही अभियान घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय की अप्रमाणित, मी शब्द वापरतोय, अप्रमाणित कापूस बियाणे लागवडीला अनुमती द्या. आता आम्ही एसटीबीटी कापूस बियाण्याला मंजुरी द्या हा शब्द आम्ही सोडला, कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीररित्या सांगितले आहे की भारतात अप्रमाणित एसटीबीटी कापसाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होऊन राहिली. आणि माणिकराव कोकाटे माजी कृषी मंत्र्यांनी तिथे कोइंबतूरला सांगितलं की शेतकऱ्यांचा फायदा होतो म्हणून ते अप्रमाणित एसटीबीटी कापसाची लागवड करून राहिले. मग शेतकऱ्यांचा फायदा जर त्या अप्रमाणित बियाण्यात जर होत असेल तर तुमचा अडचण कशाला पाहिजे? आणि ती जर लागवड ओपन केली, ते बियाणं जर ओपन केलं, कृषी केंद्रातून मिळेल आम्हाला. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी फसगत होते, चोरी छुपे सीड लाने में, ती फसगत होणार नाही, त्याला क्वालिटी बियाणे मिळेल. शासनाने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात विमा टाकण्यास कबूल केलं होतं. त्या विमा जमा करण्याची त्याचा विषय असा आहे की त्यांचं जे म्हणजे विम्याचं जे वेळापत्रक त्या वेळापत्रकानुसार अजूनपर्यंत त्या विम्याचं आकलनच झालं नाही. शासन जे सांगते, दुर्दैवाचा भाग आहे की जानेवारी महिन्यात टाकतो, हे त्यांचा आणि पीक विमा कंपन्यांचा किंवा शासन निर्णय काय आहे न पाहताच केलेला आहे. आता जसं उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की कापसाचं उत्पादकता किंवा पीक कापणी प्रयोग हे याची अंतिम तारीख जी आहे सरकारकडे सबमिट व्हायची ती 31 जानेवारी आहे 2026. 4-5 दिवस झाले. आणि तुरीचं ज्यांचं क्षेत्र आहे ती अंतिम तारीख जी आहे ती 28 फेब्रुवारी आहे. ते असंच नाही. आणि विशेषतः पीक विम्याच्या बाबतीत तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, कापसाचा वेचणी प्रयोग जे आहे ते GR मध्ये लिहिलंय की बा त्या कृषी अधिकाऱ्यांनी 3 वेळा तिथे कापूस वेचणी मोजायला जायला पाहिजे आणि जास्ती होत असेल तर जास्ती वेळा जायला पाहिजे. त्यांच्या जवळ संख्याच नाही आहे. आता यवतमाळ जिल्ह्यात 8 लाख हेक्टरवरती जर आम्ही कॅल्क्युलेशन केलंय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टर कापूस लागतो आणि त्यापैकी पीक कापणी प्रयोग फक्त 26 हेक्टरचे होतात. मग त्याला काय अर्थ राहिला? ते कसं काय? ते मोजमापच होत नाही. म्हणून शेतकरी संघटनेची मागणी आहे की हे आम्हाला 2 पायाचे माणसं नकोच इथे. तुम्ही वेदर स्टेशन तंत्रज्ञानाप्रमाणे लावा आणि त्याचं खरोखर नुकसान झालं असेल तर त्याला ताबडतोब पैसे द्या. काही दर महिन्यात नुकसान झालं तर दर महिन्याला त्याला पीक विमा जमा करा. काही नोव्हेंबर डिसेंबर अशा तारखा द्यायची काही गरज नाही. पिकाचं जेव्हा अतिवृष्टीने नुकसान झाल्याच्या नंतर 72 तासामध्ये क्लेम करायचं
गेल्या वेळेस होता, मात्र यावेळेस म्हणजे सरकारने ते बंद केलेलं आहे. पीक कापणी प्रयोगानंतरच तुमचा पीक विमा ठरेल. ती जे सरकारने केलं आहे ती अत्यंत मूर्खपणाची आणि शेतकरी विरोधी अट आहे. ती अट कदापि मान्य नाही आणि आम्हाला पीक कापणी प्रयोगच मान्य नाही आहे. आम्हाला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वातावरणावरती आधारित पीक विमा योजना खरीप पिकांसाठी 2014 साली आली होती. कारण त्यावेळेस ती पुढे चालू शकली नाही, कारण तेवढे स्वयंचलित हवामान केंद्र आले नव्हते. आता टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. काय गरज आहे तुम्हाला 2 पायाच्या माणसाची? कारण हे सगळं का गडबड होऊन राहिली की सरकारला एक गणित लागत नाही आहे की एकीकडे अतिवृष्टीचे पैसे द्यावे लागतात आणि दुसरीकडे बाजारात जी आवक येते त्याचं त्यांना गणित नाही लागून राहिलं. जर खरोखर नापिकी आहे तर बाजारात माल यायला असतो. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की ज्या शेतकऱ्यांचं विशेषतः ज्यांच्या जमिनी भारी आहे, जिथे अतिवृष्टी होते, त्याला तुम्ही द्या ना शेतकऱ्यांना अनुदान, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन लावायचा. त्याचा गट नंबरचं डायरेक्ट निघेल त्याचं किती नुकसान झालंय. कोणालाच काही गरज नाही आहे. या कार्यक्रमाला कोण कोण महाराष्ट्रातून शेतकरी नेते उपस्थित राहणार? महाराष्ट्रातला शेतकरी नेते सगळ्यात महत्वाचे आमचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहे, ललितदादा बहाळे. दुसरे महत्वाचे नेते म्हणजे गुणवंत पाटील आहे, जे केंद्र सरकारच्या किमान आधारभूत पारदर्शक समितीचे सदस्य आहे. तिसरे महत्वाचे नेते जे आहे जे अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. चौथे महत्वाचे नेते जे आहे ते 2दा आमदार राहिलेले आहे, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष आहे वामनराव चटप. त्याच्या व्यतिरिक्त युवा आघाडीचे अध्यक्ष चटप आहेत, ते हजर राहणार आहे. आणि हा कार्यक्रम नेत्यांपेक्षा आम्ही हा कार्यक्रम 2 भागात विभागला आहे. पहिला भाग जो आहे ते कापसाचं तंत्रज्ञान, कापूस उत्पादनाचं तंत्रज्ञान, आणि दुसरा जो भाग आहे तो कापसाची बाजारपेठ. मग कापसाची बाजारपेठ ज्यावेळेस त्याच्यामध्ये विषय येईल त्यावेळेस आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दाखवू की या 0% ओलाव्याच्या कापसाचा 8% ओलावा लिहून आमच्या खिसे कसे काय दरोडेखोरी केली जाते. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. साधारणतः या कार्यक्रमाला किती हजार शेतकरी जमतील असं वाटतं? 1000 तरी शेतकरी यावेळेची अपेक्षा आहे आमची, कमीत कमी 1000. लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी देवानंद महाजन, हदगाव. लोकनायक न्यूज